नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश अग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा प्रयत्न जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, प्लॅनोपिक्स अत्यंत कळीचा विषय. गेली 4 वर्ष झाला आपण ह्या विषयी व्हिडिओ दरवर्षी बोलतोय आणि अत्यंत सुंदर रिझल्ट्स बागायतदारांना मिळाले. संजीवकांचा शेवटच्या टप्प्यातला जो वापर आहे तो वापर जर व्यवस्थितपणाने आपण केला तर अत्यंत चांगला फायदा मिळतो. प्लॅनोपिक्स हे सुद्धा एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे PGR आहे. ते सुद्धा एक संजीवक आहे. ध्यानात घ्या. माल काढणी पश्चातली गळ, मालातला गर आणि एकूणच बेलीचं वजन म्हणजे फळांचं वजन वाढवण्यासाठी चांगला फायदा प्लॅनोपिक्सचा होतोय. गेल्या वर्षी तर प्लॅनोपिक्स इतकं लोकांनी फवारलं, सुंदर रिझल्ट्स मिळाले. बेदाण्याची माल काढणीनंतरची जी गळ आहे ती गळ तर थांबूनच गेली. त्या व्हिडिओवर मी बेदाणा ह्या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बागायतदार बंधूंनो, प्लॅनोपिक्सचा रेसिड्यू जास्तीत जास्त 16 दिवसापर्यंत राहतो. आपण 20 दिवस पकडले तरी सुद्धा चालेल, 25 दिवस पकडलं तरी चालेल, पण प्लॅनोपिक्सची फवारणी मात्र ही घ्याच. समजा युरोपियन मार्केटसाठी आपण घेणार नसू किंवा घेणार नसाल तरी चालेल, पण इंडियन मार्केट, चायना, दुबई, बेदाना ह्या सगळ्या मार्केटसाठी प्लॅनोपिक्स 100 लिटर पाण्याला 100 ml ची फवारणी घ्या. मला माहिती आहे प्लॅनोपिक्स आपण 100 लिटर पाण्यासाठी 7 ml आपण फ्लॉवरिंग मध्ये फवारतो. प्लॅनोपिक्सचं प्रमाण वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळं आहे हे लक्षात घ्या. त्या प्लॅनोपिक्स ह्या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन, पण द्राक्षासाठी प्लॅनोपिक्सचं माल काढणीच्या अगोदर 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवस रेसिड्यू राहायचा नसेल तर 15 दिवस ते 16-17 दिवसापर्यंत जरी आपण फवारलं तरी सुद्धा त्याचा रेसिड्यू सुद्धा पुन्हा राहत नाहीये. म्हणजे इंडियन मार्केटला सुद्धा चांगल्या दर्जाची द्राक्षे, रेसिड्यू फ्री द्राक्षे आपण देतोय. ह्यासाठी माल काढणीच्या अगोदर 20 दिवस 100 लिटर पाण्याला 100 ml प्लॅनोपिक्सची फवारणी घेतली तर उत्पादनात किमान 20 ते 25% वाढ झालेली आपल्याला दिसेल. त्यामुळे बिनधास्त फवारा, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. पुन्हा माल न येणे, बाग न फुटणे, माल केला जातोय काय, ह्या अनेक चर्चा बागायतदार करतायत. मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण बिनधास्त फवारणी करा. 100 लिटर पाण्याला 100 ml प्लॅनोपिक्सची खतरनाक रिझल्ट मिळतील. फक्त फवारताना प्लेन फवारा, कोणत्याही बुरशीनाशकात किंवा कीटकनाशकात हे औषध घालू नका. धन्यवाद.